नमस्कार, सिल्लोड एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। सिल्लोड तहसीलदार कार्यालयात नागरिकांचं निवेदन, राशन कार्ड, शेतकरी योजनांचा लाभ आणि रस्त्यावरील पत्र्याचे शेड हटवण्याची मागणी। प्रतिनिधी वसीम आझाद। सिल्लोड तालुक्यातील वडोदा चाथा येथील नागरिकांनी तहसीलदार कार्यालय सिल्लोड यांच्याकडे विविध मागण्यांसाठी लेखी निवेदन सादर केलंय। रमेश सांडू चाथे, त्र्यंबक नारायण चाथे, कैलास शेनफडू चाथे, काकासाहेब केशवराव चाथे, राजू बाबूराव वाघ आणि काकासाहेब किसन चाथे यांच्यासह ग्रामस्थांनी नवीन राशन कार्ड ऑनलाईन मंजूर करून देणे, पात्र शेतकरी व रेशन कार्ड धारकांना शासकीय लाभ आणि आर्थिक मदत तातडीने मिळावी, तसेच वांगी खुर्द ते वडोद चाथा रस्त्यावरील पत्र्याचे शेड हटवून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे। निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचीही मागणी करण्यात आली असून मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आले असल्याचा दावा अर्जदारांनी केला आहे। तसेच अशा परिस्थितीत संबंधित प्रशासन जबाबदार राहील असंही निवेदनात नमूद करण्यात आलंय। आता तहसीलदार सिल्लोड कार्यालय या निवेदनाची कितपत दखल घेतात आणि नागरिकांच्या मागण्यांवर कोणती कार्यवाही करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नमस्कार, आपण पाहत आहात सिल्लोड एक्सप्रेस न्यूज महाराष्ट्र। आमच्या सोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा। तो आज हमारे साथ में वडोद चाथा के तंटा मुक्ति अध्यक्ष कैलाश बाबा, इससे पहले आपको देखने को मिला था कि उन्होंने मंदिर के सामने उपोषण पे बैठे हुए थे, लेकिन उनकी मांगनी पूरी नहीं होने की वजह से आज देखने को मिल रहा है कि वो पानी की टाकी के ऊपर चढ़ के बैठ गए। आइए उन्हीं से जानते हैं कि उनकी क्या क्या मांगने हैं और वो क्यों नहीं पूरे हो रहे। वो लीगल काम करने के बाद में भी उनका काम पूरा नहीं हो रहा है। कैलाश बाबा, हमारे चैनल में आपका स्वागत है। देखने को मिला था कि इससे पहले आप उपोषण पे बैठे हुए थे, फिर भी जो है तो आपकी मांगनी पूरी नहीं हुई, तो आप पानी की टाकी पे चढ़ के बैठ गए, तो इसके बारे में आपका उद्देश्य क्या है? उद्देश्य हमारा यही है भैया, वो अतिक्रमण हटना, हाँ, अतिक्रमण हटना, अतिक्रमण हटलं पाहिजे। हाँ, आणि हे राशन लोकांना मिळत नाही, हे राशन भेटलं पाहिजे। किती लोकांना राशन भेटत नाही? बरेचसे लोक वंचित आहे राशनपासून। तो बाबा, तुम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होता का? या तहसीलदार साहेबाला निवेदन देऊ देऊ थकून गेलो, हां, पण तहसीलदार साहेब कोणती आमची गोष्ट कानावर घ्यायला तयार नाही। हां, ते म्हणजे काय साईड बंद आहे वगैरे बंद आहे असे निमित्त लावून हां, पूर्ण आमची टाळाटाळ चालू आहे। बरेचसे लोक राशनपासून वंचित आहे, हां, नवीन नावं त्या राशन कार्डामध्ये येत नाही। हां, हे घरी आम्ही मागं बरेचसे अर्ज पाठी केले, उपोषण केलं, तरी पण त्याच्यात आमच्या काही फायदा झाली म्हणून आज आम्ही पारे टाकीवर चढून आम्ही किती लोक पाणी टाकीवर चढलेले? 10-12 लोक आम्ही टाकीवर चढलेलो आहोत। वरती अजून आहे ना? वरती अजून आहे, माझं तब्येत बरोबर नसते। बरोबर, तुम्ही खाली बसले, पहले टप्प्यावर बसले। पहिल्या टप्प्यावर बसले। दोस्तों, देख सकते हैं आपके बाबा जो है तो अपने गांव के लिए बहुत कम लोग देखने को मिलते हैं कि गांव के लिए कुछ करते। उसमें से एक हमारे कैलाश बाबा भी है, जो गांव के राशन कार्ड से लेके रास्ते से तो एनी टाइम वही दिखने को मिलते हैं कि उपोषण पे बैठे गांव के लिए कुछ ना कुछ करते। और आज उनकी मांगनी ये है कि भाई जल्द से जल्द जो वंचित लोग हैं, जिनको राशन नहीं मिल रहा है, उनको राशन मिलना चाहिए, और जो रास्ता ब्लॉक है वो रास्ता खुलना चाहिए। रास्ते के मैटर ऐसा है कि वांगी से जो रास्ता वडोद चाथे के लिए आ रहा है वो बस नहीं आ पा रही है। उसके पीछे भी उनका उद्देश्य है कि जो स्कूलों में बच्चे जाते हैं छोटे छोटे, उनको पैदल जाना पड़ रहा है। बस आने की वजह से उनको सहूलत हो जाएगी। तो 1-2 कोटा नाही, 12 महिने झाले त्याला, 12 महिन्याच्या वर झाले। 50 किलो बी भरत काय करणार तुम्ही मला काय वाटलं त्याच्याकडून मागा ना तुम्ही, आम्ही तुम्हाला मागू, तुम्ही त्याला मागा। आणि सर आतापर्यंत जर आम्हाला तुम्हाला केलं, आम्ही ऐकून तर केलं. घ्या ना, मी काय सांगालो, जर तुम्हाला शासनाकडून पोत्यामध्ये जर कमी तर तुम्ही मला कळवलं का ह्याच्या अगोदर? जर तुम्ही मला कळवलं तर मी त्यांच्यावर समोरच्यावर कारवाई करेन। आम्ही आमच्या स्वतः करताना बोलून राहिलो। आम्ही ऑफिसमध्ये बसतो, आम्हाला माहिती बाबा तिथून 50 किलो इकडे जाते, तुमच्याकडे 50 किलो येतं, आणि तुम्ही योजनाप्रमाणे जे न्याय द्या काढायला 5 किलो, एका व्यक्तीला 5 किलो तुम्ही सर्वांना वाटप करता। आमच्या तर डोक्यामध्ये हे आहे ना, पण जेव्हा आता हे गरीब लोकांनी गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही कमी किलो देता, ह्याच्यानंतर जर माझ्या अशी कोणती कानावर गोष्ट आली तर तुमच्या दुकानाची सखोल चौकशी करून मला ते योग्य ती कारवाई करावी लागेल, एवढं लक्षात घ्या। तिथून ज्यावेळेस तुम्हाला पुरवठा होतो ना, समजा त्या तिथून पुरवठा विभागून ते गोडाऊन मधून माल बाहेर निघतो, त्यावेळेस प्लेट काटा करून देते का डायरेक्ट गोणीच्या हिसाबाने देते? काटा करून देतो, प्लेट काटा करून देते ना? प्लेट काटा मागतो आपण काय करतो? नाही 2 मिनिट थांबा ना, ऐकून घ्या नाही ना 2 मिनिट थांबा ना। हे पहा, तुम्ही कमी घेता कशाला? तुम्ही घेता कशाला कमी? तुम्ही घेऊ नका ना कमी, तुम्ही काय फुकट थोडं राहिले बाबा, याला काटा करून तुम्ही गोडाऊन मधून निघते ते दुसऱ्या प्लेट काटा दिवशी करा. ऐकून घ्या, आता कसं आहे आपल्याकडे भयंकर गरमी पडली,
आणि गरमीमध्ये कसं होतं, काही धान्याचं जसं आता आमच्या गोडाऊनमध्ये बी जर आम्ही 50 किलोचं पोतं जरी ठेवलं तर काय होतं, मॉइश्चर होतं. म्हणजे गरमीने काय होतं, त्याचं थोडंसं वजन घटतं. वाढतं साहेब, मॉइश्चरनं वाढतं. गरमीनं घटतं साहेब, थंडीमध्ये वाढतं. मॉइश्चर जेव्हा आहे ना थंडीमध्ये, तेव्हा ते वाढतं. जे आम्ही 50 किलोचं पोतं देतात ना, ते थंडीमध्ये 52 किलोचं होतं, 51 किलोचं होतं. पण गरमीमध्ये जे आहे ना ते हे होतं. आणि आपल्याला कसं काही गव्हर्नमेंटचे एवढे पोते सर्व नवीन असतात. तिथून गाडीमध्ये आपटिल्याच्या नंतर तिथून इथे हे केल्याच्या नंतर ते अर्धा किलो समजा 20, 200, 300 ग्रॅम जे आहे ना इकडे तिकडे ते होतं. पण एवढं बी नाही होत की 1 किलोच तुम्ही डायरेक्ट लाभार्थ्याला कमी बरं, आता देता. मी काय म्हणतो, आता सांगत आहे, एक 100 मिनिट. ग्राम 200 ग्राम आम्ही मानू नाही, शकतो नाही. बाबा तुम्हाला त्या पोत्यामध्ये यांच्या आलं ते. लोकांना किती कस्टमर जोडलेले 100 कमीत कमी. 100 मधून त्यांना जर 100 ग्राम कमी केलं किती कमी होईल? 10 किलो, तेवढी भरणी होऊन जाईल ना. एकदम डायरेक्ट 1 किलो म्हणलं. 1 किलो म्हणलं तेच ना. म्हणालो हा? मी. तुम्ही आणि तुम्ही है ना, आणि त्याच्यानंतर लक्ष द्या. जर मला अशी गावकरी 100 ग्रॅमला मान्य करतो आम्ही, 100 ग्रॅमला. ती आली तर मला योग्य अशी तपासून मग तुमच्यावर कारवाई करावी लागेल. ठीक आहे? तुम्ही मला काय म्हणत असाल? 47 घेऊ नका ना तुम्ही. तुम्ही तुम्ही ज्यावेळेस गाडी ऐकून लोड घ्या होती ना. 2 मिनिटं. तुमच्याकडे गेट पास येतील गेट पास साईन करू नका ना त्यावर. हो ना, तुम्ही ऐका. जर गेट समजा पासून तुम्हाला sign तुम्हाला करून जर त्याने तुम्ही. मोजून त्यांनी आम्हाला बोलवा, आम्ही तिथं उभं राहतो तुमच्या तुम्हाला- पाठीशी. तुम्ही काय करायचं, तुम्ही कसं हे करता? ज्या दिवशी धान्य येईल त्या दिवशी काय करा, तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल सरपंचचा, सरपंच, उपसरपंच, तलाठी, मंडळ अधिकारी, तंटमुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, ह्याच्यातून जे बी तिथे प्रेझेंट असतील त्यांना कॉल करून बोलवा. त्यांच्या समोर ते धान्य तुम्ही मोजा. आणि जर तुम्हाला ते कमी आलं तर तुम्ही गेट पासवर साईन करू नका. आम्ही घाबरत नाही कोणाला, आम्ही येतो ते मोजून द्याल तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही गेट पासवर साईन करत नाही तोपर्यंत त्यांना तुमच्याकडे पोचची पावती भेटत नाही. तुम्ही सरळ सांगा, सर माझं 100 किलो होतं पण मला 95 किलो कमी आलं. मी त्याला विचारणार तो 5 किलो कसं पाठवायचं, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ते पाठवून देईल. पण जर तुमच्याकडे पूर्ण धान्य आलं तर तुम्ही लाभार्थ्यांना कमी देऊ नका. आणि यांचं म्हणणं आहे, एक कट्टा समजा 47 किलो झाला, बरोबर आहे. तुम्ही देत्या वेळेस तुम्ही टोटल नाही सर, एक मिनिट, तुम्ही देत्या वेळेस पूर्ण गाडी लोड करू राहिले ना, हो. आणि तुम्ही प्लेट काटा करून देऊ राहिले. लेट काटा नाही तिथे- करत. तिथे आपण मोजलं. already मोजूनच तिथे ठेवलेलं असतं. हा. 50 किलोचा जो कट्टा आहे ना, म्हणजे आपण आपल्या तहसील तुम्ही सरकारी मोजणीच्या पीस मधून तहसीलदार मॅडमने सांगायला, हे बिचारे गावकऱ्यांना फीस भरायला कशाला हे लावतात? भूमी अभिलेखवाल्यांनी ह्यांना सांगितलं सर, आपण नाही सांगितलं का भूमी आपण अभिलेखवाले त्यांना- आपण त्यांना सांगितलं. भूमी अभिलेखवाले कोण आहेत? सर, आम्ही कमीत कमी 10 चक्रा मारल्या स्वतःचं हे पेट्रोल पैसे करतो तुम्हाला नंतर हा? भूमी अभिलेखवाले म्हणजे जे जर नियमामध्ये नसेल बसेल त्यांच्याकडे फी भरायला, त्यांना सांगितलंच कशासाठी? सर, ओढोत साध्याची मर्यादा हात सोडून ओढोत साध्याची लोक वाहिनीची फीस कशी बरं पण देते सोडून. नाही आणि रस्ता मागणार आणि रस्ता मागून आम्ही आमच्यासाठी वैयक्तिक बाबा किंवा आम्ही काही त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना अतिक्रमण केलंय, त्यांना अतिक्रमण केलंय ना. त्याचं काम आहे की माझं अतिक्रमण नाही, त्यांना माझ्या गटात